कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळसाठी राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनी आपला अधिकार वापरला। गुंड प्रवृत्तीच्या सचिन घायवळला अधिकार वापरून शस्त्र परवाना देण्याचा प्रयत्न केला, पण याच निर्णयाने गृहराज्यमंत्री असलेल्या योगेश कदमांना गोत्यात आणलंय। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। घायवळ प्रकरणी मंत्री योगेश कदम अडचणीत। कदमांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी। शिवसेनेच्या वतीने ही मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करा। कदम कुटुंबियांची बदनामी कशी महाराष्ट्र होईल, हा एक कलमी कार्यक्रम व्हाया उद्धव ठाकरे यांनी करण्यात आला। व्हाया उद्धव ठाकरे पोलिसांच्या अहवालानुसारच शस्त्र परवाना। प्रलंबित गुन्हे असलेल्या व्यक्तीला किंवा गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला मी खुर्चीवरती बसलेला असल्यापासून एकाही अशा व्यक्तीला मी लायसन्स देण्यासाठी मी शिफारस केलेली नाही। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम विरोधकांच्या निशाण्यावर आले। याला कारण ठरलाय फरार गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला दिलेला शस्त्र परवाना। पुण्यातल्या कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता, पण गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी पोलिसांचा अहवाल डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला। न्यूज 18 लोकमतनं हे वृत्त दिल्यानंतर राजकारण धोळून निघालं। विरोधकांनी योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। ही मागणी करणार आहे की या मंत्र्याची ताबडतोब मंत्रिमंडळात हकालपट्टी करा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनामध्ये शिवसेना अधिवेशनात आवाज उचलेलच, पण त्याच्या अगोदर शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि रस्त्यावरती उतरायचा जो काय कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मी आपल्या समोर पत्रकारांसमोर ठेवीन। परंतु आता योगेश कदम यांना मंत्रिमंडळात हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही। त्यांना कुठल्याही प्रकारची नीतिमत्ता नाही, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे संस्कार नाहीत, संस्कृती नाही, त्यांना लाज नाही, लज्जा नाही, आणि त्यातूनच अशा प्रकारच्या गुंडांना रिव्हॉल्वरचं लायसन्स देण्याचं काम हे त्यांच्याकडून होणं, हे काय त्यांच्या एकंदरीत प्रवृत्तीला आणि त्यांचं एकंदरीत संपूर्ण जो काही इतिहास आहे त्याला ते साजेसच आहे। अशा प्रकारच्या चुका ते सातत्यानं करणारच आहेत, आणि मला असं वाटतं की रामदास कदमांची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे। तो कुणामुळे मोठा झाला, कशामुळे मोठा झाला, कोणीही मोठं केलं, आणि हे जे काही योजना पुन्हा एक नवीन महाराष्ट्रात आणली पाहिजेत, लाडकी बहीण योजना आणली, तशी आता महायुती सरकारनं लाडका गुंड आणि त्यांना फिक्स मानधन म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी सोपं काम, तर लाडका गुंड योजना आणावी। विरोधकांनी कोंडी केल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या बचावासाठी त्यांचे वडील आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम पुढे सरसावले। पण फक्त योगेश कदमचा राजीनामा बस, शिवसेना रस्त्यावर उतरणार रस्त्यावरती उतरणार। म्हणजे बघा 40 मंत्री आहेत, अनिल परबला पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम, पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम। याचा अर्थ काय महाराष्ट्राला कळत नाही का, समजत नाही का? गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना का दिला याचं उत्तर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिले की जे काही गुन्हे सचिन घायवळवरती 15-20 वर्षापूर्वी जे काही त्याच्यावरती गुन्हे दाखल होते, ते 2019ला सगळे गुन्हे हे माननीय कोर्टाने त्या सगळ्या गुन्ह्यांमधून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। सेटलमेंट देखील नाही, निर्दोष मुक्तता केलेली आहे। आणि मागच्या 10 वर्षामध्ये 2015 ते 2025 पर्यंत सचिन घायवळवरती एकही गुन्हा दाखल नाही। याच्यावरती पूर्वी गुन्हे दाखल होते, गुन्हे दाखल असताना देखील गुन्हे कोर्टात सुटले, कारण यांनी कोर्टात विटनेसच कोणाला येऊ दिला नसेल आणि पुराव्याअभावी यांची सुटका झाली असेल। त्यामुळे पुराव्याअभावी झालेली सुटका
म्हणजे गुन्ह्यातना निर्दोष मुक्तता नाही, तरी देखील हे सगळं लिहून पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना नाकारला. एकीकडे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला तर दुसरीकडे योगेश कदमांची बाजू सावरताना शिवसेना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागतेय. शिफारस देणं म्हणजे लगेच आदेश होतो असं नाही आहे. सगळं SP कलेक्टर तपासतात की या माणसाचं खरंच देण्याची गरज आहे का. शिफारस देणं ही फॉर्मॅलिटीज आहे एखाद्या वेळेस केलेली पूर्ण, पण हे देण्याचे पूर्ण अधिकार हे कलेक्टरला आहे. कुठल्या मुद्द्यावर असं आहे ते पण आम्हाला थोडी चौकशी करायला लागेल, कारण मला त्याची पूर्ण माहिती नाही, तर मी तसं काय बोलणार नाही. परंतु ज्या वेळेला राज्यमंत्र्यांनी जो काय असा राज्यमंत्र्यांचा जो काय आरोप झालेला आहे तर त्याची आम्ही थोडी चौकशी करू की आमची सिग्नेचर ठेवू. योगेश कदम अडचणीत अडकण्याची ही काही पहिली वेळ नाही. स्वारगेट बलात्कार प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य, सावली बारवरील पोलिसांचा छापा, दापोलीतल्या अवैध वाळू उपशाचे आरोप विरोधकांनी केले. या प्रकरणावरून योगेश कदमांना विरोधकांनी टार्गेट केलं. आता सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणी योगेश कदमांची चांगलीच कोंडी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.